एपीएमसी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून आरोपींना मुद्देमालासह ठोकल्या बेड्या। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरामधील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली असून विविध ठिकाणी कारवाया केल्या जात आहेत आणि अंमली पदार्थांसह आरोपींना बेड्या ठोकल्या जात आहेत। त्याच अंतर्गत रात्री उशिरा एपीएमसी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले आणि यामध्ये एका नायजेरियन नागरिकाला तसेच 2 बांगलादेशी महिलांना आणि गावठी कट्ट्यासह एका आरोपीला बेड्या ठोकल्या आणि गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना देखील अटक केली आहे। गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी ही कारवाई सुरू ठेवण्यात आली असून यापुढे देखील ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली। त्याच्या मालामध्ये आम्ही रँडमली तिथे चेकिंग केलं गेलं। तिथे काही आम्हाला आक्षेपार्ह मिळतंय काय, कुठला अंमली पदार्थ वगैरे मिळतात काय, त्याचा आम्ही शोध तपास केला। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जो बऱ्याच वेळेला तिथे परराज्यातून आलेले जे लोक असतात त्यांच्या तिथे नागरिकत्वाची तपासणी करण्यात आली। त्याचप्रमाणे संशयित दुसरं काय मिळून येतं का ते पाहण्यात आलं। त्याचप्रमाणे जी झोपडपट्टी आहे ते ग्रीन पार्कच्या जवळची ती मोठी झोपडपट्टी एपीएमसी पोलिसांच्या हद्दीमध्ये आहे। तिथे सुद्धा आमचे जे आरोपी आहेत पाहिजे फरारी, त्याचप्रमाणे सराईत जे आमचे जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांची तपासणी करण्यात आली। असं ह्या प्रकारचं अभियान आमचं सुरू आहे। या अभियानाच्या दरम्यान आत्तापर्यंत आम्ही एका ठिकाणी एक नायजेरियन नागरिक त्याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून म्हणजे त्याचं किंग फिडेलेस असं त्याचं नाव आहे आणि त्याच्याकडून 10 ग्रॅम कोकेन ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुमारे 2.5 लाख अशी किंमत आहे ते आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे एक नजमुल शेख नावाचा आरोपी जो आहे त्याला पकडून त्याच्याकडून एक देशी बनावटीचं रिव्हॉल्वर आणि एक जिवंत काडतूस असे एक जप्त करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे या मोहिमेमध्ये आज कोपरी या ठिकाणाहून 3 ज्या संशयित महिला आहेत त्या ताब्यात घेतल्या। त्याच्यापैकी 2 बांगलादेश देशी असल्याचे पुरावे आम्हाला प्राप्त झालेले आहेत। एक महिला जी आहे तिचा आत्तापर्यंत अजून सुद्धा तपासणी सुरू आहे। त्याचप्रमाणे आम्ही गुटखा विक्री करणारे, दारू विक्री करणारे, सराईत गुन्हेगार असे मोठी कारवाई सध्या सुरू आहे।